तुमच्याकडे शिकण्याची जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हे आत्मामालिक बाल संस्कार शिबिरामध्ये दिसून येत आहे। गेल्या 9 दिवसापासून सुरू असलेल्या या शिबिरामध्ये विद्यार्थी संस्कार आणि विविध कौशल्य शिकताना दिसून येत आहेत। तर शिबिराच्या आज 10व्या दिवशीही तितक्याच जोमानं सर्व ॲक्टिव्हिटी सुरू होत्या। भल्या पहाटे योग, सूर्यनमस्कार आणि प्राणायाम करून दिवसाची सुरुवात आणि तदनंतर नाश्ता, परिपाठ आणि कौशल्य शिकायला सुरुवात झाली आहे। जो मिला तो मुझे ऐसा लगता था जैसे मेरी सारी दुनिया में गीतों की रुत और रंगों की बरखा है, खुशबू की आंधी है, महकी हुई सी अब सारी फिजाएं हैं, बहकी हुई सी अब सारी हवाएं हैं, खोई हुई सी अब सारी दिशाएं हैं, बदली हुई सी अब सारी अदाएं हैं, जागी उमंगे है, धड़क रहा है दिल, सांसों में तूफान है, होठों पे नगमे है, आंखों में सपने हैं, सपनों में बीते हुए सारे वो लम्हे हैं, जब कोई आया था नजरों पे छाया था, दिल में समाया था, कैसे मैं बताऊं तुम्हें। एकूण शिबिराचा आढावा घेतला तर आत्मामालिकमध्ये सर्वच गोष्टी मुलांना आवडल्यात। पालकांनी देखील याबाबत समाधान व्यक्त केलंय। आपल्या पाल्यामध्ये होणारा बदल तसेच टीव्ही आणि मोबाईल पासून मुलं दूर आहेत म्हणून पालक खुश आहेत। या शिबिरानंतर मुलांच्या शैक्षणिक वर्षात जोरदार सुरुवात होणार आहे हे मात्र नक्की। तर पाहूया शिबिराचा 10वा दिवस कशा पद्धतीने संपन्न झालाय। सायंकाळ सत्रामध्ये विद्यार्थ्यांना पावनखिंड हा प्रेरणादायी चित्रपट दाखवण्यात आला असून मुलांना तो खूप आवडला। एकंदरीत अनेक अर्थाने मुलांना प्रचंड उपयोगी हे शिबिर आता विशेष टप्प्यावर येऊन पोहोचलंय। या शिबिरातील संस्काराची शिदोरी मुलांना आयुष्यभर पुरणार आहे हे मात्र नक्की। या सर्व ॲक्टिव्हिटी उत्कृष्ट पद्धतीने राबवल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी सर्व चिमुकले विद्यार्थी आणि व्यवस्थापक आणि शिक्षक स्टाफ यांचं अभिनंदन केलं आहे। तर पुन्हा भेटूया उद्या 11व्या दिवसाचा आढावा घेऊन। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण।